लाडू खायची इच्छा झाली की आपल्याला वाटतं याच्यामध्ये किती गोड किंवा साखर असेल, शरीरासाठी चांगलं आहे की नाही, डाएट करताना हे लाडू खाता येतील की नाही, डायबिटिक पेशंटसाठी आपण देऊ शकतो की नाही. तर मंडळी, त्या सर्वांसाठी एक रामबाण उपाय म्हणजे साखर किंवा गूळ न घालता असे पौष्टिक लाडू. नवरात्री उपवास सुरू होणार आहे आणि त्यावेळेस आपण फक्त फराळाचे पदार्थ खातो, पण असे लाडू जर तुम्ही बनवलात तर सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळेला तुम्ही रोजचं एक लाडू खाऊ शकता. पहिल्याच दिवशी बनवून ठेवल्यानंतर 9 दिवस बघायला नको आणि हे लाडू आरामात 3 ते 4 महिने टिकतात, बिलकुलही खराब होत नाही. तर मंडळी, नेहमीसारखी एकदम सोपी पद्धत आणि झटपटची रेसिपी म्हणजे नवरात्री स्पेशल पौष्टिक लाडू आज आपण बघणार आहोत. तर जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही सिम्पली स्वादिष्टला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला सर्व माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. झटपट पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. तर इथे सर्वात प्रथम मी बदाम घेतलेले आहेत 1 वाटी, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड. अक्रोड खूप महागडे असतात, म्हणजे प्रत्येक ड्रायफ्रूट्स खूप महागडे आहे, तर त्यानुसार कुठल्याही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्ती तुम्ही करू शकता. 2 चमचे पिस्ता घेतलेला आहे, खारा पिस्ता घ्यायचा नाही, साधा पिस्ता घेतलेला आहे. त्यासोबत गोडपणासाठी 1 वाटी मनुका, 7 ते 8 ओला खजूर. खजूर स्वच्छपणे धुवून घेऊन त्यातलं बी काढून घ्या आणि इथे 3 अंजीर घेतलेले आहेत. आता जसं सांगितल्याप्रमाणे हे सर्व साहित्य तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. फक्त मनुका, अंजीर आणि खजूर जे आहेत ते प्रमाणशीर घ्यायचं आहे, कारण ते जास्ती घेतल्याने जास्ती गोडटपणा वाढू शकतो आणि त्याच्याने लाडू कडू होऊ शकतात. म्हणून हे सुद्धा एक छोटीशी टिप आहे, नेहमी लक्षात ठेवावी. त्यासोबत 1 चमचा वेलची जायफळ पूड घ्यायची आहे आपल्याला. आता सर्वात आधी 1 चमचा भरून तूप गरम करायचं आहे. तूप गरम होताच याच्यामध्ये आधी आपण काजू भाजून घेऊया. भाजताना फ्लेम लोवर ठेवावी आणि हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे. काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळण्यास मदत मिळते, म्हणून खास करून उपवासाच्या दिवशी आपण सुखा मावा जास्ती प्रमाणात खातो. त्याचकरिता असेच लाडू बनवून खायचे मंडळी. हे बघा, हलकासा रंग बदललेला आहे. आता हे काढून घेऊया आपण. आता आपण आधीच 1 चमचा भरून तूप घातलेला आहे, म्हणून याच्यामध्ये तूप दुसरं घालायची गरज नाही आहे. काजू भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बदाम आपण त्याच तुपामध्ये भाजून घेऊया. बदाम सुद्धा 1 ते 2 मिनिटच आपल्याला भाजायचं आहे. बदामाचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. विटॅमिन ई आणि ए जास्ती प्रमाणात असते, म्हणून आपण बदामाचं सेवन करतो आणि बदामाचं तेल किंवा कुठलेही बदामाचे प्रोडक्ट स्किन आणि हेअरसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते. बदाम छानपैकी तुपामध्ये रोस्ट केल्यानंतर आता अक्रोड सुद्धा आपण त्याच तुपामध्ये हलकंसं रोस्ट करून घेऊया, म्हणजे 1 ते 2 मिनिटासाठी. रोज सकाळी उठल्यानंतर बदाम आणि अक्रोडचं सेवन करावं, कारण अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. तर असे खूप सारे फायदे आहेत मंडळी. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी हे 2 सुखा मावा पदार्थ नक्कीच खावा, म्हणजे बदाम आणि अक्रोड. ते बघा, तिन्ही भाजून झालेले आहेत. आता पिस्ता आपण हलकंसं भाजून घेऊया. तूप बिलकुलही आपण घातलेलं नाही आहे, त्या 1 चमचा तुपामध्येच आपण हे सर्व भाजून घेतोय. साधारण अर्धा मिनटं झाल्यानंतर पिस्ता काढून घ्या. पिस्त्याचं सेवन आपण खूप जास्ती करत नाही, पण नैवेद्याचा पदार्थ असेल किंवा कुठलाही मिठाईचा पदार्थ असेल त्याच्यामध्ये आपण आवर्जून पिस्ता घालतो. ते हे बघा, पिस्ता सुद्धा भाजून झालेला आहे. आता हे सर्व साईडला ठेवून द्या. हलकंसं रूम टेम्परेचर येऊ द्या, कारण आपल्याला ग्राइंड करायचं आहे. सुरेख रंग आलेला आहे बघा. छानपैकी रोस्ट झाल्यामुळे सेल्फ लाईफ वाढते त्यांची, म्हणजे हे लाडू आरामात महिनेभर टिकतात. त्यामुळेच आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यावं लागतं. आता पुन्हा आपण तूप गरम करूया. ते इथे तूप थोडंसं मी जास्तीचं घेते आहे, 2 चमचे तूप घालते आहे, म्हणजे साधारण 18 ते 20 लाडू होतात. त्यासाठी आपण याच्यामध्ये 3 चमचे तूप घालणार आहोत. आता त्याच्यामध्ये घालूया आपण मनुका, खजूर आणि अंजीर. हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचे आहेत. अंजीर आपण 3च घेतलेले आहेत, पण फायदे बाकी याचे भरपूरचे आहेत. फळाच्या रूपात तुम्ही खाऊ शकता किंवा सुक्या माव्याचे. हृदयाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त होते, हाडांना मजबूती देण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी करते कमी. अशा खूप सारे फायदे आहेत मंडळी. त्याचसोबत खजूर आणि मनुका सुद्धा फायदेशीर असतात.
त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्तीचं असतं, म्हणून ठराविक प्रमाणातच रोज खायचं असतं. खजूर खायचं असेल तर एकच किंवा दोनपेक्षा जास्ती खजूर खायचे नसतात. मनुकासुद्धा 7-8च घ्यायचे असतात. तर म्हणजे असं प्रमाण रोजचं जर तुम्ही सांभाळलं तर तुमची तब्येत एकदम फर्स्ट क्लास राहणार आहे. तर हे बघा, सर्व आपण तुपामध्ये रोस्ट करून घेतलेले आहेत. हलकंसं थंड करायचं आहे, कारण गरम गरम जर आपण ग्राइंड केलं तर असा घट्टसा गोळा होऊ शकतो. म्हणून थोडंसं रूम टेम्परेचर आणा आणि त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड हे आधी आपण कोर्स ग्राइंड करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये तुम्ही करू शकता, पण जर तुमच्याकडे असा चॉपर वगैरे असेल तर त्याचा वापर करा. त्याच्याने भरटपणा जो आपल्याला हवा असतो तो बरोबर तसंच आपल्याला मिळतो. म्हणजे खूप अशी पावडर करायची नाही आपल्याला. पावडर केल्याने तसेही तुम्ही लाडू वळू घेऊ शकता, पण त्याच्याने कधी कधी घशाला घास बसू शकतो. म्हणून या प्रकारे आपल्याला कोर्स ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे तुकडे सुद्धा राहिले पाहिजे आणि थोडीशी पावडर सुद्धा झाली पाहिजे. असं जर तुम्ही करून घेतलात तर लाडू वळायला सुद्धा खूप सोपं पडतं. पावडरीमुळे लाडू व्यवस्थितपणे वळता येतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात तुकड्यांमुळे. आता मनुका, अंजीर आणि खजूर आहे ते सुद्धा आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कोर्स ग्राइंड. पण इथे कसं आपल्याला हवं आहे, खूप असे तुकडे नको आहे, एकामेकाला चिकटलं पाहिजे, कारण बाइंडिंग एजंट म्हणून सुद्धा हे काम करतं. याच्याने लाडू बाइंड होतात आणि तुम्ही बघू शकता छानपैकी गोळा झालेला आहे. हा जो गोळा आहे ते आता या मिश्रणमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे इव्हनली. पण त्याआधी याच्यामध्ये घालूया आपण 1 चमचा वेलची जायफळ पूड. वेलची जायफळ पूड करताना मी नेहमी थोडीशी साखर घालते, त्याच्याने छान ग्राइंड होतं, छान पावडर होते. म्हणून ही पण एक टिप आहे मंडळी. आता हे सगळं मिक्स करून घ्या. आता या लाडवांसाठी मी फक्त काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड असे घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मखाना घेऊ शकता किंवा कलिंगडाचे बिया आणि भरपूर सारे बाजारात असे अळशीच्या बिया वगैरे आहे ते तुम्ही घालू शकता. तुमचं पर्सनल चॉईस आहे. उपवासाला जे चालत असेल आणि शरीरासाठी जे फायदेशीर असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता तुम्ही बघू शकता छान मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळवून घेऊया. तर लाडू किती मोठा किंवा छोटा हवा आहे त्यानुसार हातात घेऊन या प्रकारे लाडू वळायचा आहे. जेवढं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आरामात तुम्ही 15 ते 20 लाडू बनवू शकता. आता लाडू किती मोठा किंवा छोटा असतो त्याच्यावर आहे. जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे तर त्यासाठी एवढे लाडू, म्हणजे रोजचे 2 लाडू संपले तरीसुद्धा 9 दिवस तुम्ही आरामात हे लाडू खाऊ शकतात. तर बघा, याच प्रकारे मंडळी बाकीचे लाडूसुद्धा तुम्ही वळवून घ्या. लाडू झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवा. डब्बा कोरडा असायला पाहिजे, बिलकुलही ओलसरपणा राहता कामा नाही. आणि हे लाडू फक्त उपवासाच्या दिवशी नाही तर एरवीसुद्धा तुम्ही रोजचं सेवन याचं करू शकता. म्हणून जास्ती प्रमाणात जर बनवून ठेवलात तर नवरात्रीनंतरसुद्धा तुम्ही हे लाडू रोजच्यासाठी खाऊ शकता. तर बघा मंडळी, मस्त असा लाडू झालेला आहे आणि याच प्रकारे तुम्हाला बाकीचे लाडूसुद्धा बनवायचे आहेत. हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना तुम्ही देऊ शकता, कारण बरेचसे फायदे आहेत. आता किती मौसूद झालेलं आहे ते सुद्धा बघा, म्हणजे असं कडक लाडू वगैरे नाही आहे, मौसूद आहे, म्हणून दाताचा त्रास वगैरेही तुम्हाला होणार नाही आहे हे खाऊन. तर मंडळी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी असे लाडू तुम्ही नक्कीच बनवा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजचे हे पौष्टिक लाडूची रेसिपी? आय होप तुम्हाला आवडले असेल. आता नवरात्रीच्या वेळेला दिवसभर जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा असा एक लाडू सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा असेच लाडू बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.